ते हिसाब करा. इथे सलामीची जोडी तर रवाना झाले मैदानाच्या आतमध्ये. चला. यानंतर मित्रांनो, या पहिल्या डावासाठी मी थोडीशी विश्रांती घेतो. तुम्ही मात्र थांबू नका. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय मी अरुणदादा बागचौरे यांना. हॅलो हॅलो. धन्यवाद अविनाश, आपले योगेश वाघ साहेब. जबरदस्त बुलंद आवाज आपण ऐकवला. तमाम प्रेक्षक आपल्या आवाजाचे इथे दिवाणे झाले कर्जत तालुक्यातील. इथे मात्र रिव्हर्स अटेंड केलाय. पहिलाच चेंडू ना, दुसऱ्या चेंडूवरती रिव्हर्स अटेंड केलाय. तर मात्र फलंदाज जॉन्टी यांच्या माध्यमातून इथं आपण जे नियम लावलेले आहेत, कंपल्सरी चेसिंग असेल, हाय स्कोर बाय दिली जायला ते नियम असतील, आणि ट्रॅक शूज ड्रेस कोड कंपल्सरी हे नियम येत आहेत ह्या स्पर्धेमधील. इथं कुठंतरी इंधने संघ ड्रेस कोडमध्ये नाही आहे, त्या कारणाने मात्र पॅनलिस्ट केले जाईल. 2 धावाची पॅनल्टी ही दिली जाईल मात्र इंधने संघाला. ते आपण नंतर कमी करण्यात आहोत. दरम्यान वळूया सामन्याकडे. 3 चेंडू आणि 6 धावा धापलकावरती लागल्यात. गोलंदाज पुढील गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. इथं ऑफसाईडला हलकासा पुश केलाय चेंडूला. 1 धाव मात्र सहज कंप्लीट केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं होत आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेच्या मदतीने मात्र 8 धावा धापलकावरती लागल्यात. पॉवर प्ले षटक प्रगतीपथावर चालू असताना षटकातले मात्र काही चेंडू शिल्लक प्रगतीपथावर ते पाहतोय आपण. पुन्हा मात्र एक हलकासा पुश केलाय पुन्हा जॉन्टी या फलंदाजाने. जॉन्टी जाणतोय की जास्तीत जास्त चांगल्या गोलंदाजाने सन्मान करणं कसं गरजेचं असेल. इथं आताच आपण सामना पाहिला कोंबळवाडी बनाम वाघाची वाडी. पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचला होता. 12 धावांची आवश्यकता असताना भालचंद्र का पारधी यांनी 5 चेंडूत मात्र 6 धावा करता आले नाही. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली त्या गोलंदाजाकडून. इथं मात्र क्रॉस लेनचे खेळण्याचा प्रयत्न. इथं पंचांचा सिग्नल येतोय. षटक क्रमांक पहिले संपुष्टात येते. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्याच पाहतोय आपण धापलकावरती. किती? 9 धावा.
हॅलो. हॅलो. आणि इथं पाहतोय आपण 9 धावा धापालकावरती लागल्यात. इंडियन संघाची धावसंख्या पाहतोय. गोलंदाज कोण? विश्वनाथ. वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक इथं दुसरं घेऊन येतो मात्र आपल्या संघासाठी विश्वनाथ. कशी गोलंदाजी करणार सामोरे मोठा फलंदाज विश्वनाथ जाणतोय की इंडियन संघातील एक मातबदार फलंदाज ज्याची गणना केली जाते उरण परिसरामध्ये, उरण तालुक्यामध्ये, तो मात्र स्ट्रायकर फलंदाज पाहतोय आपण. जॉन्टी. जॉन्टीला पाहतोय आपण. पाहूया कशी फलंदाजी करणार जॉन्टी. आणि उंची जास्त आणि लांबी कमी, परंतु इथं लांबी, इथं षटकार पाहतोय आपण. या षटकाराच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचले 15 या अंकावरती. पंधरा धावा धापलकार त्या षटकाराच्या मदतीने चांगला फटका होता. पुन्हा तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चाणक्य गोलंदाजी पाहतोय आपण. चेंडूने उचली घेतली नाही ते आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. हा चेंडू पंच नक्कीच इथं पाहतोय आपण. या स्पर्धेचे साठी मात्र कालपासून ही स्पर्धा चालू झालेली आहे आणि या स्पर्धेसाठी पंच पाहतोय आपण. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये संजय वाघमारे यांना आणि लेग स्कोअर पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण सुनील मुकणे यांना. नक्कीच अतिशय दक्ष पंच आणि एक जबरदस्त नावाजलेले पंच पाहतोय आपण स्पर्धेसाठी. आणि समालोचनासाठी मात्र नक्कीच मुरबाड तालुक्यातून आलेले आपले मित्र योगेश वाघ. जबरदस्त बुलंद आवाज ऐकवला. या परिसरातील लोकांची आणि प्रेक्षकांची मनं जिंकली योगेश वाघ यांनी. 22 धावा धापलकर ते लागल्यात. तर शॉर्ट पिच चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होते ना की ते काय षटकार खाल्यानंतर मग थोडासा कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू नक्कीच थांबणार नाहीये. वन बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार जातोय. 26 धावा धापलकर लागल्यात. शेवटचा चेंडू प्रगती पथावर शिल्लक असेल. आणि इथं पाहतोय आपण या मोठा फटका भरतो. फटका फसला आहे पाहूया. आणि इथं झोपी झेल एक मोठा फलंदाज मात्र बॅक मध्ये येतोय. पहिला हादरा मात्र विंदणी संघाला पाहतोय आपण. जॉन्टी यांच्या स्वरूपामध्ये एक मोठी विकेट प्राप्त झाली मात्र शिरोडी संघासाठी. नेक्स्ट फलंदाज हॅलो. आदेश येतोय गोलंदाजी मार्क होते. कुठे गेला तो?
इथं पंचांनी स्कोअर घोषित केलाय. अवंतर धावसंख्येमध्ये इथं भर होईल. एका धावच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27 या अंकावरती. सुरुवात चांगली करून दिली मात्र इथं फटका पुन्हा फसला, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. एक धाव मात्र सहज कंप्लीट केली गेले. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. आणि पुन्हा इथं आता मात्र फटका फसला. इथं क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नक्कीच प्रयत्न इथं सफलता मिळते. 2 धावा मात्र सहज कंप्लीट केल्या जातात. 2 धावाच्या मदतीनं आपण धावसंख्या पाहतोय 30 या अंकावरती. तर मात्र हा षटकार येतोय. चौकार आहे ना? चौकार. एक शेवटचा चेंडू बाकी असेल. 36 धावा धापलकरती पाहतोय आपण. विंधने संघाची धावसंख्या अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या गोलंदाजाकडून. शॉर्ट पिच चेंडू मात्र एक स्पीड गोलंदाज पाहतोय आपण. हॅलो. किती षटक आहे? शेवटचा षटक घेऊन येतो गोलंदाज कल्पेश. अल्पेश क्रॉस द लाईन खेळला फटका
एक धाव सहज कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक जाऊन पोहोचलंय 3800 अंकावरती. इथं हाय स्कोअर तर मला तर वाटतंय की लिंबोडे संघाचा आहे. त्या कारणाने नक्कीच लिंबोडे संघाला मात्र बाय मिळेल. कारण 58 धावा. ते मात्र याच्यानंतर सेकंड राऊंड सर्व 2 षटकांचे होतील याची आपण दक्षता घ्यायची आहे विजय संघाने. कारण सामने खूप उशिरा झालेले आहेत. त्या कारणाने तिसरे षटक मात्र खेळण्यात येणार नाही आहे, याची आपण नोंद घ्यावी. कारण खूप उशीर झाला होता पहिल्या सामन्याला. दोन्ही संघ मात्र वेळेवर उपस्थित झाले नाही. त्या कारणाने मात्र षटक कमी करण्यात येतील सेकंड राऊंडचे.
इथं ड्रेस कोड नसल्या कारणाने मात्र विंदने संघाला पॅनलिस्ट केले गेले 2 धावाने. 40 धावामधून मात्र 2 कपात करण्यात येतील. इथे मात्र 39 धावांची गरज असेल. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. हे 39 धावा तुम्हाला करावा लागतील येणारे मात्र 24 चेंडूमध्ये. चला आपली ओपनिंग फलंदाजी मैदानामध्ये रवाना करायचे चिरोली संघ. आपण फलंदाजांना मैदानामध्ये रवाना करा. जॉन्टी गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. ओपनिंग फलंदाज असेल ओपनिंग गोलंदाजी असेल. एक जबरदस्त खेळाडू मात्र विंदने संघामध्ये एक अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये पाहताना दिसतोय आपण मैदानामध्ये. जॉन्टी या गोलंदाजाला 39 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडूची फेकी करण्यासाठी मात्र तयार होतोय जॉन्टी. सामोरे फलंदाज आहे विश्वनाथ. नॉन स्ट्राईकला नागेश. विश्वनाथ आणि नागेश अशी जोडी पाहतोय मैदानामध्ये चिरोली पनवेल संघाकडून. दोन्ही संघ पाहिले गेले तर एक जवळीक संघ आहेत. चिरनेर उरण तालुक्यातील आणि पनवेल तालुक्यात मात्र वाज्या चिरवली हा संघ. नागेश. विश्वनाथ आणि नागेश ही ओपनिंग जोडी पाहतोय आपण मैदानामध्ये. ऑफ साईडला काय फटका सजवला इथे विश्वासने. हा चौकार पहिल्या चेंडूवरती चौकारने स्वागत केले जाते अविनाश गोलंदाजाचे. तर हा जबरदस्त फटका. काय फलंदाजी चालली मैदानामध्ये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. योगेश वाघ साहेब आपण या मंचावरती आपला आवाज मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. विनंती असेल आपल्याला. मी आमंत्रित करतो याच्यानंतर समालोचक एक बुलंद आवाज मुरबाड तालुक्यातील एक नावाजले समुच्चार मात्र योगेश वाघ या साहेबांना. हा सुद्धा चौकार. नेक्स्ट मॅच असेल नाही सेकंड राऊंडची. पहिला सामना विजय झालाय तो मात्र निंबुडे सिरियल प्रमाणे नंतर खेळवले जातील. एकोणचाळीस बनवायचे आहेत आणि आतापर्यंत धावफलकावरती लागले गेले 13 धावा धावफलकावरती. पुढचा सामना टॉस साठी बंधनकारक असेल. पिंपळोली टीमचे कॅप्टन आणि टीम चिंचखांबला यावेळेस. हो त्याला काय वाटलं 13-14 फुटाचा बॉलर आहे का काय झालाय काय सांगायचं आहे. किपर मात्र गड्या चांगला निवडला हा का. नाही किपर नाही तो जरा फिल्डर आहे वाटत. हो डोकाच नाही
येस चला टॉस करून घ्यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. इथे मात्र शेवटचा बॉल या षटकामधील आणि शेवटच्या बॉल वरती देखील बस सकोबाई शांताराम चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने धावा धावफलकावरती 18. संधी मिळेल आमच्या. थँक्यू डीजे. चांगलं असं संगीत ऐकलं. इथे 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आपण टॉस इथे करत आहोत. चिंचखांबला आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी पिंपळोली वाडी या दोन टीमच्या दरम्यान. चिंचखांबला क्रिकेट संघ टॉस जिंकलाय. डिसिजन बॅटिंग आणि क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केले गेले ते म्हणजे टीम गावदेवी पिंपळोली वाडी टीमला. विजयासाठी अजूनही 21 धाब्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. गोलंदाज आला यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. विशाल षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी विशालच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच नागेश. मॅचला स्पीडअप ठेवा. एकंदरीत जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा धावफलकावरती तर आहेत. इथे मात्र चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. ओहो बस याला झाली घाई. याच्या दर्शनाला आली कंजीबाई. भयानक काम. एकच सिंगल इथे घेतली गेली आणि सिंगलच्या साह्यानं 19 धावा धावफलकावरती. तुमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल आपण स्टेज देखील कव्हर करा. यावेळेस देखील ओहो पॉइंट मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. बस काय सांगायचंय नको झाले. बॉल त्याला देखून पळतो. तो सांगतोय नक्की कोण आला माझे मगी. भयानक काम. एकंदरीत आपण पाहतोय 21 धावा धावफलकावरती या षटकामधील 2 चेंडू टाकले गेलेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत या षटकामधील. यावेळेस हो बेकार खुरप्या शॉट. भयानक काम. सिंगल गाडी डबल इंजिन गाडी बारीक इंजन बारीक अवरेज फुल दूर षटकार. डीजे ठोक. यावेळेस ओहो यावेळेस बेकार. देखताय जिलबी और मांगताय भजिया. इथे मात्र निश्चित झेल ड्रॉप होतोय. 27 धावा तर आहेत धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार होतोय. यावेळी देखील हलक्या हाताने दाबून मारलाय. बास नाही 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 काय सांगायचं आहे. वागताच येणार तर तो करील तरी काय. एकंदरीत आपण पाहू शकाल कुठेतरी जर पाहिलं थोडीशी मिसफील होती. या 2 धावा येतील. या 2 धावेच्या मध्येनं 29 धावा धावफलकावरती आहेत. 10 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत 13. आणि इथे मॅच रंगत आणली कारण की हा ठोकलाय हाफ ट्रॅकर चेंडूवरती दणदणीत खणखणीत षटकार. षटक क्रमांक आपण पाहू शकाल. कदाचित हाच चेंडू होता जेव्हा कोमलवाडी टीमला बनवायच्या होत्या. एका चेंडूमध्ये 5 धावा
अशाच पद्धतीनं तो चेंडू देखील हाताळला होता, तो म्हणजेच ज्ञानेश्वरनं. आणि तिथे भालचंद्र मात्र असा फटका खेळण्यास कुठेतरी जर पाहायला कमी राहिला आणि तिथे मात्र जरूर विजय चांगला दणदणीत घवघवीत यश मात्र प्राप्त केलं बागाचीवाडी क्रिकेट संघानं. इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 35 धावा फलकावरती आल्या गेल्या आहेत आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे 4 धाब्यांची. अश्विन गोलंदाजी ट्रॅक वरती अश्विन आला गेलाय. पाहावं लागेल 4 धावांची आवश्यकता आहे आणि सध्या यस ही जाहिरात होती, जाहिरात पिक्चर तो अभी बाकी है. जरूर अगदी आपण पाहतोय पुढची लढत देखील एक चांगली लढत पाहायला मिळणार आहे. आई गावदेवी पिंपळेलीवाडी आणि त्यांच्या विरुद्ध टीम चिंचखांबला. इथे जरूर 4 धाव्यांची गरज असताना फटका खेचण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल घेतली बास, पचल तेवढा बास. हा काका मामानी भरला गाव आणि पाणी प्यायला कोठे जाऊ. जरूर अगदी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक होते तिथे थोडंसं जर पाहिलं फोमलिंग होताना पाहायला मिळाला. तत्पुरती या चेंडूवरती एक धाव घेतली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र आपल्याला 36 या धावसंख्येवर जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अश्विन तयार. यावेळेस हो पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि बघता बघता मॅच जिंकली ते म्हणजे चेरवली क्रिकेट संघानं आणि विंदने संघ स्पर्धेतनं बाहेर पडतोय. हार्ड लक टीम विंदने, गुड लक टीम चेरवली. विजय संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचं करूया गोडसं कौतुक.